बाई इकडेच ना. अस्सलामुअलैकुम। जमाती मुस्लिमीन अकबर मुल्ला रहबर मुल्ला रहमत मुल्ला, आप यहाँ पर हमारे माननीय उदय सामंत साहब जी तशरीफ लाए हैं। आप तमामों का यहाँ पर आने के लिए शुक्रिया अदा करता हूँ। अस्सलामुअलैकुम। सर्वप्रथम मी गावाच्या वतीने आणि आलेले मान्यवर त्यांचे स्वागत करतो. आणि साहेबांच्या बद्दल काय बोलायचं, साहेबांचा एक आमच्या गावावर एक वेगळाच प्रेम आहे. वेगळा प्रेम म्हणजे काय, मागच्या निवडणुका साहेबांना मतदान कमी झाला तरी आमच्या गावाच्या विकास कामासाठी साहेबांनी निधी कमी करू दिला नाही. आणि आम्ही जेव्हाही जातो कामासाठी तेव्हा साहेब पुढे बोलून सर्वात पहिले आमच्या गावाची आगे बढो साथ है, या जमानचे आगे बढो हम तुम्हारे साथ है. आणि भरघोस असा निधी दिला आणि त्याची कामं झालेली मी सांगतो तुम्हाला. जी आता आम्ही कामं केलेली ती आपल्या जेटी रिपेरी केलेली 12 लाख रुपये आणि मच्छीचा मोठा 16 लाख रुपये आणि जे आमचा वरचा आहे आकर्षण सागरकर ते नदी माली सागरकर यांच्या घरापर्यंत पहिले 2 व्हीलर कशी यायची, कशी आता 3 व्हीलर आणि रिक्षा ये जा करत असेल. आणि त्याशिवाय इकडे हे आपला शहीद भाऊ सागरकर यांच्या घरासमोर 4 लाखाचा काँक्रीटचा रस्ता नवीन केलेला आहे. आणि त्याशिवाय मच्छी मार्केटलाही साहेबांनी 30 लाखाचा भरघोस असा निधी दिलेला आहे. आणि काही अडचणीमुळे थांबलेले आहे साहेब, तेही येत्या 7 दिवसात साहेब 100% पूर्ण करतात. आणि आता तुम्हाला का साहेबांच्या कामाच्या बद्दल बोलायचं म्हणजे काय, जी जेवढी काही 25 वर्षांची कामं दिसत आहेत ती साहेबांनीच केलेली आहे, बाकी कोणीच नाही केलेली आहे. आणि दुसरा विषय म्हणजे आणि आमचा एक विषय होता, आम्ही पहिले गावात बोलायचो की जो आमच्या गावात पाण्याचा विषय एकदम जटिल होता. साहेबांना माहित आहे की जो पाणी आमच्याकडे आले त्याला आम्ही आयुष्यभर मतदान करू, तरी आम्ही गेल्या वर्षी साहेबांना विसरलेलो. पण साहेब कधी जातीपातीला राजकारण करत नाही, ते फेक नॅरेटिव्ह झाला होता. साहेब मी 2 मिनिटं बोलतोय, शास्त्र म्हणून घ्या मला. फेक नॅरेटिव्ह शेअर झाला होता. साहेब फक्त सर्वसामान्य लोकांचा फक्त विकास बघतात आणि साहेब बाकी म्हणजे फक्त सर्वसामान्यांचा आपला विकास करतात. आणि आपली निशाणी धनुष्यबाण, विकासासाठी मतदान करा, धनुष्यबाणासाठी मतदान करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. अस्सलामु अलैकुम. आपल्या गावात आज उदय सामंत आमदार साहेब आहे. तुम्हाला तर माहिती असेल
सांगूची मला गरज नाही. आज साहेबांनी आमच्या एवढी जेवढी पण कामं होती साहेबाच्या माध्यमातून पूर्ण झाली. आज तुम्हाला माहिती असेल मच्छी मार्केटचा विषय आहे, साहेब पूर्ण करणार आहे. दुसरा मेन विषय ज्या पाणी साहेब आणलाय आमच्यासाठी साखरतरला, त्याचं सोलर लाईट पण साहेब सिस्टम बनवून देणार आहे तुम्हाला गाववाल्याला. पाणी सोलर नाही आहे. आणि दुसरी साहेब एक विनंती आहे तुम्हाला, जे मच्छीमार आमचे आहेत ते पावसामध्ये साहेब 2 महिने बिचारे काय गरीब आहेत, ते 2 महिने धंदा करतात, त्यांच्यासाठी तुमचा पाठिंबा राहून दे एवढी विनंती करतो. आणि तुम्हाला एक सांगतो, आमचे 2 कॅन्डिडेट साहेब आहेत. दोन्ही कॅन्डिडेटला गावाशी बहुमतान देऊचा आहे मत यंदा. एक गोष्ट लक्षात ठेवा, आज सांगतोय परेश शेठ आणि दीपक मोदीची बायको उभी आहे, साहेबांनी उभी केला आहे. आणि तुम्हा साहेबाला भरघोस मतांनी निवडून कशासाठी देऊचा आहे ते साहेब आम्हा पुढची जी कामं आहेत, जी पण उरले सुरलेली ती सगळी आमच्या गावाच्या माध्यमातून साहेबांच्या माध्यमातून गावाची कामं पूर्ण करतील साहेब. आणि लीड जास्तीत जास्त एक मेहरबानी करा. आज तुम्हाला मी विनंती करता, 2-3 टॅम आमचे साहेबाच्या सामने म्हणजे थोडे मत आम्ही कमी दिलेले मान्य करतो साहेब. चुकी आमच्या गावाची नाही आहे, काय चुकी साहेब, काय चुकी आमची पण होते. आमची कामं आहे ना, आम्ही तुमची कामं गावापर्यंत पोहोचत नव्हतो. पण या वर्षी 2 वर्षी आम्ही काय करतोय की प्रत्येक कामाचा आम्ही भुजी नारळ घेऊन वरिष्ठ लोकांना बोलवतो, तिन्ही मोहल्ल्याच्या गावाच्या जमातच्या सदरला बोलवतो आणि त्यांच्या हाताने साहेब आम्ही नारळ फोडतो आणि त्यांना इज्जत मान मर्यादा आम्ही देत आहे आणि ह्याच्या पुढे पण आम्ही देत राहणार. आणि एक बात लक्षात ठेवा, हे 2 उमेदवार 100% निवडून येणार आहेत. का माहितीये काय, हे गावाचं इलेक्शन आहे, या 7 गावाचं इलेक्शन आहे. आपल्याला फक्त काय माहिती आहे, साखरतरची लीड द्यायचं आहे. आणि जेव्हा साखरतरची तुम्ही लीड देशील इन्शाअल्लाह, तेव्हा साहेबांच्या आम्ही पुढ्यात बसून सगळ्या कामाचा हल करू इन्शाअल्लाह. साहेब बोलतील इन्शाअल्लाह. साखरतरमधील शिवसेनेच्या प्रचारासाठी या व्यासपीठावर उपस्थित असलेले शिवसेनेचे तालुका प्रमुख बंड्याशेठ साळवी, आमचे सर्वांचे मार्गदर्शक इब्राहिम शेठ, शहाजान पटेल साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले निसार राजपूरकरजी, शफी होरेकर, माझा मित्र मेहताब, सगळ्यांची नावं घेत नाही कारण 10 वाजता मला भाषण संपवायचं चालेल ना. नावं नाही घेत म्हणून राग आला तर माझ्यावर काढा, याबरोबर काढू नका. आणि मगाशी बोलताना याला सांगितलं की दीपक मोरेची बायको उभी आहे, त्यांचं नाव श्रद्धा मोरे आणि परेश सावंत उभे आहेत, दोघांची निशाणी धनुष्यबाण आहे. पण आज इथं आल्यानंतर मला 2004 सालची आठवण झाली, ज्यावेळी मी पहिल्यांदा इब्राहिम शेख निवडणूक लढली होती. त्यावेळी यासीन मामू होते, शहाजान पटेल होते, तुम्ही होता, आमचे निसार राजपूरकर होते आणि अशाच पद्धतीची गर्दी होती. आणि साखरतर मुलांना ठरवलं होतं की 1 गठ्ठा मतदान उदय सामंतला करायचं आणि तशा पद्धतीनं या संपूर्ण गावानं 1 गठ्ठा मतदान मला केलं होतं. आणि आज गर्दी बघितल्यानंतर मला नक्की विश्वास आहे की माझ्या निवडणुकीला काय झालं याच्यापेक्षा 7 तारखेला साखरतरचं होणारं सगळं मतदान हे परेश सावंत आणि श्रद्धा मोरेंच्या धनुष्यबाणावर होईल. कारण विकास कामं अनेक आपण केली. मगाशी जसं सांगण्यात आलं तेव्हा शाहजानभाई तुम्ही त्याला साक्षीदार आहात की स्कूटर देखील इकडे येताना अडचण होती. आज इथं यासीन मामूंची देखील आठवण येते. थोडे 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 असे 5 लाख 10 लाख 15 लाख असे पैसे घेत आपण हा सगळा कॉन्क्रीटचा रस्ता पूर्ण केला. पण आता येत असताना मैताबरोबर माझ्या एक लक्षात आलं की या कॉन्क्रीटला देखील आता खड्डे पडलेले आहेत, बरोबर आहे ना. पण तुम्ही काय त्या खड्डे भरण्याची मागणी पण केली नाही.
पण मी स्वतःहून सांगतो की आचारसंहिता संपल्यानंतर या रस्त्याला जेवढे लागतील तेवढे पैसे माझ्याकडे पैसे दिले जातील म्हणजे निधी उपलब्ध करून दिला जाईल. पाण्याचा प्रश्न आपण सोडवला. महिला भगिनींचा मच्छी मार्केटचा प्रश्न देखील सोडवण्यासाठी 30 लाख रुपये आपण दिलेले आहेत. या सगळ्यासाठी आपण प्रयत्न केले. पण काही काळ ठीक आहे, खासदारकीची निवडणूक असेल, आमदारकीची निवडणूक असेल, त्याच्यामध्ये काही गैरसमज झाले असतील. पण आज तुमची सगळ्यांची उपस्थिती बघितल्यानंतर 7 तारखेचं मतदान एकतर्फी शिवसेनेला होईल हा निश्चय करण्यासाठी तुम्ही सांगितला. माझ्या निवडणुकीला देखील मी इथं प्रचार सभेला आलो होता, पण त्यावेळी असा काही उत्साह कोणाच्या चेहऱ्यावर नव्हता. त्याचं कारण कदाचित वेगवेगळ्या पद्धतीचा गैरसमज पसरवलेला असेल. शिवसेना कदाचित जातीयवाद करते असं तुमच्या डोक्यामध्ये बिंबवलं असेल. पण व्यासपीठावरच्या सगळ्या मंडळींना माहिती आहे की माझ्या 27 वर्षाच्या राजकीय कारकिर्दीमध्ये मी कधी मुस्लिम धर्मियांबद्दल एक शब्द वाईट नाही. काही लोक वाईट बोलले, त्याचे परिणाम कदाचित आमच्यावर झाले असतील. पण या मतदारसंघामध्ये हिंदू असतील, मुस्लिम असतील, हे एकोप्यानं राहिले पाहिजे यासाठी 25 वर्ष मी सातत्यानं प्रयत्न केलेला आहे. आणि त्याच्यातच ही विकास कामं होत आहेत. आणि ही विकास कामं पुन्हा एकदा जलद गतीनं होण्यासाठी श्रद्धाताई मोरे आणि परेश सावंत यांना आपण विजयी करावं ही माझी मनापासूनची विनंती आहे. आणि त्यांना जे तुम्ही मत देणार आहात ते विकासाला मत आहे. कारण आज मी पालकमंत्री आहे, आपल्या सगळ्यांचा आमदार आहे, परंतु माझ्या जोडीला अजून तुम्हाला निधी देणाऱ्या जिल्हा परिषदच्या सदस्य जर असतील आणि पंचायत समितीचे सदस्य जर असतील तर अजून गतिमान विकास तुमच्याकडे होऊ शकतो आणि तुम्हाला चांगल्या पद्धतीचा विकासाचा निधी देखील मिळू शकतो. परंतु गैरसमजावर विश्वास ठेवू नका. अजून 2-4 दिवस शिल्लक आहेत. अनेक लोक वेगवेगळ्या पद्धतीचं तुमच्या डोक्यात घालण्याचा प्रयत्न करतील. पण हे सगळा प्रयत्न केल्यानंतर उदय सामंतची 25 वर्षाची राजकीय कारकीर्द आपण डोळ्यासमोर आणा. बाकीचं कुणी काय केलं मला माहित नाही, पण आपण निवडून दिलेल्या आमदारांना कधी असं वागणं केलंय का, असं बोलणं केलंय का, हा देखील विचार आपण सगळ्यांनी करणं आवश्यक आहे आणि मग मतदान करणं आवश्यक आहे. आज मच्छीमारांचा प्रश्न मेहताबने या ठिकाणी सांगितला. माझ्यावर सगळी जबाबदारी सोडून द्या. एकही माईचा लाल तुम्ही मच्छीमारी करताय म्हणून तुम्हाला त्रास देणार नाही ही जबाबदारी माझी. हे सगळं करताना तुमचा देखील आशीर्वाद असला पाहिजे. आणि तो आशीर्वाद कशात दिसतो तर तो आशीर्वाद मतदानात दिसतो. आपण किती जरी हृदयापासून म्हटलं की आम्ही उदय सामंतचे आहोत, आम्ही शिवसेनेचे आहोत, आम्ही तीर कमांचे आहोत, आम्ही धनुष्यबाणाचे आहोत, परंतु जोपर्यंत आपण मतदान करत नाही तोपर्यंत आपण किती मतदान केलंय आणि किती आशीर्वाद दिले आणि किती दुवा दिली हे त्या मतदानावरच कळतं. त्याच्यामुळे 7 तारखेला मतदान झाल्यानंतर 9 तारखेला साबित होईल की तुम्ही किती मतदान केलं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की जास्त वेळ मी तुमचा घेत नाही. आमच्या महिला भगिनी देखील फार मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. म्हणजे जसं बालकरीतनं चित्रपट बघतात तसं माझं भाषण ते सगळे बालकरीतनं बघतायत. त्यांना देखील मी शब्द देतो. ज्यावेळी राज्याचा उद्योग मंत्री मी झालो आणि एकनाथ शिंदे साहेब आपल्या राज्याचे मुख्यमंत्री झाले त्यावेळी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही आम्ही योजना निर्माण केली. त्याचा फायदा आपल्या महिला भगिनींना झालाय की नाही? कुठे झाली पण झाली. बघा हे असा गैरसमज पसरवतात. अजिबात बंद झालेली नाही, अजिबात बंद झालेली नाही. आणि आमच्या संस्कृतीमध्ये जो शब्द देतात तो तुम्हाला देतो की पृथ्वी तलावर जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. पण काही तांत्रिक अडचणी आहेत. केवायसी करणं तिथं आपण करून घेतली पाहिजे. आणि हे मला माहिती आहे की 2 महिने पैसे आले नाही, पण ते का आले नाही त्याचा विचार केला ना कधी. ते एवढ्यासाठीच पैसे आले नाही की आपले जे विरोधक आहेत, उबाठावाले असतील, काँग्रेसवाले असतील, हे सुप्रीम कोर्टामध्ये गेले आणि सुप्रीम कोर्टाने आदेश दिला की निवडणुकीची आचारसंहिता संपेपर्यंत माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे टाकता येणार नाही. हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे आणि त्यांच्यामुळे 2 महिने पैसे आलेले नाहीत. ज्यावेळी ही आचारसंहिता संपेल त्यावेळी ज्यांची केवायसी झाली त्यांच्या खात्यामध्ये पण पैसे येतील आणि ज्यांची केवायसी झाली नाही त्यांच्यासाठी मी स्वतः 11 तारखेला बैठकीचं आयोजन केलेलं आहे. त्याच्यामुळे माझी एकही महिला भगिनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहणार नाही ही जबाबदारी पुन्हा एकदा आज मी स्वीकारतो.
अजिबात चिंता करण्याची आवश्यकता नाही. आजपर्यंत आपण कुटुंब म्हणून वावरलो, पक्ष म्हणण्यापेक्षा आपण कुटुंब म्हणून वावरलेलो आहोत. मी तुमच्या एक कुटुंबातला आहे, कुटुंबातला तुमचा एक मुलगा राज्याचा उद्योगमंत्री म्हणून काम करतो, महाराष्ट्राच्या 4 नंबरच्या मंत्रिपदावर काम करतोय. त्याचा अभिमान तुम्हाला असला पाहिजे. जात पात धर्मभेद याचं राजकारण ज्याला कोणाला करायचं त्याला करू दे, परंतु जो आपण निवडून दिलेला लोकप्रतिनिधी आहे, हा राज्याच्या राजकारणामध्ये जर 4 नंबरचा मंत्री असेल तर तुम्हाला सगळ्यांना अभिमान असला पाहिजे आणि त्याचेच सगळे उमेदवार निवडून आले पाहिजेत. त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी आशीर्वाद दिले पाहिजे. कारण आज शहाजानबाई मी 100% सांगतो, तुम्ही लिहून ठेवा. कोणाकडे पेन असेल ते लिहून ठेवा. ती काय भविष्य सांगत नाही, पण 9 तारखेला ज्यावेळी जिल्हा परिषदेचे निकाल लागतील त्यावेळी रत्नागिरी जिल्हा परिषदेवर शिवसेनेचाच जिल्हा परिषद अध्यक्ष झालेला असतो आणि रत्नागिरी पंचायत समितीचा सभापती देखील शिवसेना आणि महायुतीचा असेल. त्याच्यामुळे आपण विरोधकांना मत घालून मत फुकट घालू नका. जे मत सत्काराने लागणार आहे, जे मत विकासाला देणार आहे, जे मत विकास करण्यासाठी तुम्हाला उपयुक्त पडणार आहे, ते मत परेश सावंत आणि श्रद्धा मोरेंना द्यावं एवढीच या ठिकाणी मी विनंती करतो. पुढच्या 1 वर्षामध्ये तुमचं एकही विकासाचं काम शिल्लक ठेवणार नाही. हे पुन्हा एकदा या कार्यक्रमाच्या साखरकर भाग असू दे किंवा कासारवेलीचा आमचा भाग असू दे, या दोन्ही ठिकाणी कुठच्याही विकासाचं काम मी शिल्लक ठेवणार नाही. आज शब्द देत असताना पुन्हा एकदा विनंती करतो की श्रद्धाताई मोरे यांची निशाणी धनुष्यबाण आहे, परेश सावंत यांची देखील निशाणी धनुष्यबाण आहे. त्या धनुष्यबाणासमोरचं बटन दाबून फार मोठं मताधिक्य देऊन समोरच्या उमेदवाराचं आपण डिपॉझिट घालवावं एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि हे दाखवा ना. नाही, मी आवाज येतो का बघा. 2 नंबरला श्रद्धा मोरे, 7 तारखेला करायचं. परेश सावंत आहे. याच्यात सगळ्यात महत्वाचं काय तर एका बॅलेट युनिटवर आपल्याला 2 मतं द्यायचे, दोन्ही धनुष्यबाणाला द्यायचे, बरोबर ना. तीर कमान. मी काय सांगितलं, तुम्ही सांगितलेली सगळी कामं 1 वर्षात पूर्ण करू. त्याच्यात सोलर असू दे, रस्त्याचं काम असू दे, सगळी कामं. माननीय आमदार साहेब आपल्या गावामध्ये आले, त्यांचे आम्ही फार आभार मानतो आणि त्यांचं जे प्रेम आहे साखरच्या गावावर ते असंच राहील हे आम्ही एक्सेप्ट करतो आणि विनंती करतो असंच राहायला पाहिजे त्यांचं प्रेम. माझी मुलाखत नाही. येऊ विचारला चालेल. साईडला सांगा. साईडला सांगा. या लाईव्ह आहे डायरेक्ट लाईव्ह हे काही
चला.